वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथून जवळ असलेल्या ग्राम बेलखेड येथे काही गावातील सुशिक्षित युवक युवतींनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या काळात शिक्षण प्रक्रिया बंद पडू नये, संपूर्ण जगात कोरोनाचे संकट असल्यामुळे शिक्षण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत, हे लक्षात घेऊन गावातील युवतींनी पुढाकार घेऊन 15 ऑगस्ट या तारखेपासून गावातील इयत्ता 10वीच्या मुलांची शिक्षण प्रणाली सुरू केली। गावातील 20 ते 25 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दररोज शिकविण्याच्या क्लासला सुरुवात केली आहे। शासनाचे नियम कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सामाजिक अंतर, सॅनिटायझर व मास्कचा वापर करत सगळ्या गोष्टीचं भान ठेवत कधी ग्रामपंचायतमध्ये क्लास, तर कधी आपल्या स्वतःच्या घरी, तर कधी विद्युत पुरवठा नसेल तर घराच्या छतावर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी हे क्लास सुरू केले। हॅलो एव्हरीबडी, मायसेल्फ राधा अतुल वानखडे। मी बेलखेड या गावामध्ये राहते आहे आणि आमच्या इथे ऑनलाईन क्लास सुरू आहे शाळेमध्ये, पण नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे ते क्लास करणे शक्य नाही आहे। कधी नेटवर्क असते कधी नसते, तर कोणते क्लास होते कोणते नाही होत। तर आमच्या गावामध्ये चंदू दादा यांनी आणि शिक्षक मंडळींनी खूप मोठा मस्त कार्यक्रम राबवलेला आहे। त्यामध्ये आम्ही जे 10वीचे विद्यार्थी आहोत त्यांना ते शिकवतात, चांगलं मार्गदर्शन देतात, त्यांच्या टाइमातला टाइम काढून ते आम्हाला शिकवत आहे, हे पण आमच्यासाठी खूप मौल्यवाची गोष्ट आहे। आणि ते खूप चांगलं शिकवतात, ते मार्गदर्शन करतात की हे करू नका ते करू नका आणि व्यवस्थित शिकवतात। आणि या कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन सुद्धा करता येत आहे। त्या ट्युशनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सर्व क्लासेस घेत आहे, सॅनिटायझर सुद्धा आहे आणि या सर्वांचे मी आता आभार मानते। आज नवरात्राच्या काळात खऱ्या अर्थाने या नवदुर्गा पुढे येऊन त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागातील गरिबी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू केले आहे। कुठल्याही अडचणीला न डगमगता या नवदुर्गा गावात शिक्षणाचे महान कार्य करत आहेत व विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्या सुशिक्षित तरुणीची स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी पण होत असल्याने त्यांच्या परिवाराला पण आनंद वाटत आहे। नमस्कार, माझे नाव प्रज्योती साखरे आणि मी इतिहास भूगोल 10व्या वर्गाला इतिहास भूगोल हा विषय शिकवते। जसं लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून घरी आलेला आहे आणि सर्व शाळा कॉलेजेस बंद आहे, त्यामुळे आम्ही सहजच एकदा शाळेत 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता, तर सर्व मुलं जमले। तर त्यावेळेस ग्रुप डिस्कशन झाल्यावर असं समजलं की आपण आता गावात आहे, काहीतरी अभ्यास करतो आहे, तर गावातल्या मुलांचं काहीतरी त्यांना काहीतरी शिकवा, म्हणजे त्यांची शिक्षणाची लिंक तुटू नये, जी त्यांची रुळावर गाडी आहे ते त्यांचं चाक खाली गेलं नाही पाहिजे, त्यांची शिक्षणाची लिंक तुटू नये, अभ्यासात राहिले पाहिजे। त्यासाठी आम्ही एक उपक्रम केला का आपण गावातल्या ग्रामपंचायतमध्ये जिथे आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होईल आणि कुठला कोणाचा त्रासही नाही होईल, अशा प्रकारे आम्ही ग्रामपंचायतमध्ये क्लासेस सुरू केले। आम्ही ग्रुपमधले बरेच जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, त्यामुळे याचा खूप फायदा मिळत आहे। म्हणजे यांच्याबरोबर आमचाही अभ्यास होत आहे, आमची डिव्हिजन होत आहे आणि त्या विषयाचं नॉलेज, आता इतिहास भूगोल हा विषय स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे यातलं जे सखोल ज्ञान आहे ते आम्ही या विद्यार्थ्यांना 10वीच्या सहजच देऊ शकतो। त्यांना काही प्रॉब्लेम असला तरी ते ग्रुपमध्ये कोणालाही काही अडचण असली तर एकमेकांशी डिस्कस करून आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व करतो। बस एवढाच मोठा आहे का शासनाने जी ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केली आहे, तर गावात आमच्या नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे, नेटवर्कच नाही आहे आणि काही आईवडील असे आहे जे मुलांना मोबाईल देऊ शकत नाही, एवढे महागडे मोबाईल ते घेऊ शकत नाही। काही जण आहे जे करू शकतात, पण ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना काहीतरी त्यांची लिंक तुटू नये अभ्यासापासून, मोबाईल नाही पुस्तकं तर आहे ना, मग पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांनी राबवला आणि हे शिक्षण क्लासेस सुरू केलेले आहेत। त्यांच्या या कार्याचे कारंजा तालुक्यातील परिसरात खूप कौतुक होत आहे। यांना सहकार्य म्हणून चंदू डोईफोडे, किरण तुपाडे, पुष्पक वानखडे, करण इंगोले, विकी साखरे, प्रणव वानखडे इत्यादी मंडळी सहकार्य करत आहे। राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव।